सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं DK मागासवर्गीय बहुउद्देशीय समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी जो विजय संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या मेळाव्याला उपस्थित असलेले सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार तथा उमेदवार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, सोलापूर शहराचे प्रमुख शिवसेनेचे अमोल बापू शिंदे आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि या मेळाव्याचे जे नियोजन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याचे प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू दशरथ भाऊ कसबे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते। खरं तर मालक शहर उत्तर विधानसभेमध्ये पाचव्यांदा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आहेत आणि आपण सगळेच मालकावर प्रेम करणारे सगळे मतदार येणाऱ्या 20 तारखेला आपण मालकाचं जे चिन्ह आहे कमळ, या कमळासमोरील बटन दाबून बहुसंख्य मतानं आपल्या सगळ्यांना मालकाला निवडून द्यायचं आहे। आणि आपल्याला का निवडून द्यायचं आहे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व भीमसैनिक बंधूंनो, या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की मालकांना आपल्याला का निवडून द्यायचं आहे। कारण मालक गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये या भागामध्ये आमदार म्हणून कार्य करीत असताना आपल्या सोलापूर शहरामध्ये जितक्या पण काही दलित वस्ती आहेत या दलित वस्त्यांमध्ये मालकांनी कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। मालक ज्यावेळेला पालकमंत्री झाले त्यानंतरचा काळ आम्ही बघितला। दादा आपण सगळे महानगरपालिकेत होतो, आम्ही तो काळ बघितला। विक्रमी असे जवळजवळ आम्ही ज्यावेळेला मालकांच्या कामाचे आम्ही निधी कुठं कुठं किती दिला आम्ही जेव्हा बघायचो त्यावेळेला फक्त 5 वर्षांमध्ये पालकमंत्री असताना मालक जवळजवळ 89 कोटी रुपयाचा निधी आपल्या सोलापूर शहरातल्या ज्या दलित वस्त्या आहेत या दलित वस्त्यांच्या सुधारण्यासाठी दिला आणि त्या निधीमधून आपल्या दलित वस्त्यांमध्ये ड्रेनेजची कामं झाली, पाण्याची झाली, सभागृह बांधले गेले, रस्ते बांधले गेले। मालक हे असे पहिले पालकमंत्री आहेत की ज्यांनी इतका कोट्यवधी रुपयाचा दलित वस्तीचा निधी आपल्या भागामध्ये खर्च केला। हे सगळ्यालाच या ठिकाणी मान्य करावं लागतं, मान्य करावं लागणार आहे त्याचं। आणि आपण जर बघितलं मालकांनी ही विकास कामं करत असताना कधीही जात धर्म बघितली नाही। प्रत्येक जातीपर्यंत प्रत्येक जातीच्या तळागाळापर्यंत आपण विकास कामं केली पाहिजे ह्या ध्येयानं मालक या ठिकाणी आमदार म्हणून गेल्या 20 वर्षामध्ये या भागामध्ये काम करत आहेत। आणि निश्चितच मालक आपण केलेलं जे काम आहे त्या कामाची जाणीव येणाऱ्या काळामध्ये दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आहे आणि हे सगळे नागरिक या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला बहुसंख्य मतानं निवडून देतील असा आशावाद आणि आवाहन या ठिकाणी उपस्थित असलेल्या मी सगळ्यांना या ठिकाणी करणार आहे। सर्वात महत्त्वाचं अजून एक 2 मिनिटं मी आपला वेळ घेणार आहे की भारतीय जनता पार्टीचं जवळजवळ गेल्या 10 वर्षामध्ये पाठीमागच्या केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांचं सरकार, अजित पवार आहेत यांचं सरकार या ठिकाणी कार्य करत आहे। पण या सरकारनं सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या जो अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या स्वाभिमानाचा जो प्रश्न आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाविषयी आणि त्या नावाभोवती इतकं मोठं विशाल काम केलेलं हे आपल्याला सुद्धा या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मोठं स्मारक या ठिकाणी आज उभं राहत आहे, जवळजवळ या स्मारकाचं 75% पेक्षा जास्त काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। एक सुसज्ज स्मारक, आपल्या अस्मितेचा प्रश्न, तो भारतीय जनता पार्टीनं विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळत ते स्मारक या ठिकाणी उभं राहत आहे।
याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला लंडनला शिकायला गेलेले होते, लंडनला शिकायला गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहिले ते घर भारतीय जनता पार्टीचं शासन असताना देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला या शासनानं ते घर विकत घेतलं. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक आज उभं राहतंय. आता आपल्याला असा विचार येऊ शकतो की ते स्मारक लंडनमध्ये आहे, आपण काय करायचं भारतामध्ये. परंतु आपल्या आंबेडकरी समाजातला या भारत देशातला प्रत्येक तरुण ज्या ज्या वेळेला लंडनला जाईल शिकायला त्यावेळेला या स्मारकाला भेट देणार आहे आणि तिथे गेल्यानंतर या स्मारकाला भेट दिल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची प्रेरणा त्या आंबेडकरी चळवळीमध्ये असणाऱ्या समाजातील गेलेल्या तरुणांच्या मनामध्ये होणार आहे. आणि म्हणून ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे, लक्षात घ्या. आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. ज्या वेळेला या देशाचं संविधान संसद भवन नव्यानं उभारलं गेलं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे नवीन संसद भवन आता सध्या तयार झालं आणि त्या संसद भवनामध्ये परवा आपल्या लोकसभेच्या खासदारांचा या ठिकाणी सन्मान झाला. त्या सगळ्यांनी तिथं शपथ घेतली खासदारकीची. आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असणारा आदर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी व्यक्त कसा केला बघा. या नवीन बांधलेल्या संसद भवनाला संविधान भवन हे नाव दिलेलं आहे. ही खरं या ठिकाणी बाबासाहेबांविषयी असणारी आत्मीयता आणि प्रेम भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्त केली. ती पाठीमागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेसला सुद्धा करता आलं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आता ओळखलं पाहिजे की आपलं कोण आहे, परक कोण आहे. आपल्यामध्ये अफवा पसरल्या जातात, देशाचं संविधान बदललं जाईल, या देशामधील अल्पसंख्याकांना बेदखल केलं जाईल, अशा बऱ्याचशा अफवा या ठिकाणी पसरल्या जातात. पण आपल्या सगळ्यात आंबेडकरी तरुणांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की देशाचं संविधान कदापि बदललं जाणार नाही. या संविधानावर आपल्या भारत देशाचा कारभार चालतो आणि संविधान बदलण्याची ताकद कुणामध्ये सुद्धा नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा अफवाला बळी न पडता आपण या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, महायुतीचे जे उमेदवार आहेत, ते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचं चिन्ह कमळ आहे आणि या कमळ या चिन्हावरच आपण मतदान करावं. संख्येनं मतानं आपण आदरणीय मालकांना निवडून द्यावं असं कळकळीचं आवाहन इथं उपस्थित असलेल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतील सगळ्या तरुणांना या ठिकाणी करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.